काय नेमक्या आठवणी आहेत सोबत? डी.वाय. साहेब हे आमचे जुने संबंधित होते. पूर्वी ज्यावेळेला ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळेला आम्ही त्यांचा प्रचार करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये कडोली परिसरामध्ये आम्ही फिरत होतो. खरं म्हणजे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. डी.वाय. साहेबांचं कर्तृत्व हे महान कर्तृत्व आहे. एक महान नेता, त्यांनी हे सगळं वैभव जे उभा केलेलं आहे ते सगळं शून्यातून उभा केलेलं आहे. डी.वाय. साहेब हे कर्तृत्वान शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलं. त्यांनी निर्णय ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी हात घातला त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात तो पराक्रम करून दाखवण्याचं काम डी.वाय. साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये मला खरोखर अभिमान वाटतो. मी ज्या वेळेला लातूरला खासदार झालो त्यावेळेला मला डी.वाय. साहेबांचा फोन आला. मला म्हणजे जयवंतराव जेवायला या, आणि मी तारीख दिलेली होती जेवायची, परंतु असा माणूस मी बघितलेला नाही. ज्या दिवशी मी तारीख दिलेली होती त्या तारखेला मला नाईलाजानं मुंबईला मिटिंगला जावं लागलं. परंतु दुसऱ्या दिवशी मला डी.वाय. साहेबांचा फोन आला, अहो तुम्ही माझ्याकडे काल येणार होता. म्हणजे एवढं लक्षात ठेवणारा माणूस. मी नंतर दुसऱ्या दिवशी परत आलो आणि आल्यानंतर मुद्दाम साहेबांनी मला या त्यांच्या बंगल्यामध्ये जेवायला बोलवलं. आम्ही दोघं जेवायला बसलो. म्हणजे हा महत्त्वाचा विषय होता की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी लक्षात ठेवून त्यावेळेला जेवायला बोलून घेतलं आणि जेवायला दिलं. माझ्याबरोबर जेवायला बसले. मी पहिल्यापासून त्यांना ओळखत होतो. मी 50-60 वर्ष राजकारणामध्ये आहे. या 50-60 वर्ष राजकारणामध्ये त्यांनी एक निवडणूक लढवली विधानसभेची, परंतु त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी निर्माण करायला पाहिजे, म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भाग घेतला आणि निरनिराळ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या याच्यामध्ये त्यांनी ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेलासुद्धा राज्यपाल म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये केलं आणि त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी आपला मोठेपण यांनी सिद्ध केलेलं आहे. अशी एक मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. मी त्यांचं जे कुटुंब आहे, मग बंटी पाटील साहेब असतील किंवा संजय पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे जे बंधू असतील, या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. मी त्यांना आज जाऊन त्यांच्या ह्यांना हार घातलेला आहे आणि आता मी त्यांना परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो.